नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत आहे। आजचा राडा फार महत्त्वाचा आहे कारण शनिवार आणि रविवार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर काही गोष्टी या अधोरेखित करण्यासारख्या होत्या, महत्त्वाच्या होत्या, ज्या गोष्टींमुळे बिग बॉसच्या खेळाला वेगळं वळण मिळणार आहे, बिग बॉस हा खेळ आता बदलणार आहे। काय होत्या त्या गोष्टी पाहूया आजच्या राड्यामधून। शनिवारच्या भागाची सुरुवातच झाली नातेसंबंधांवरून। रितेशनं थेट हात घातला राखी आणि रुचिताच्या प्रेमसंबंधांवर। गेले काही दिवस बिग बॉसच्या घरात राखी आणि राकेश, रुचिता आणि विशालचं नातं समोर आलेलं आहे। ते इतक्या विचित्र पद्धतीने समोर येतंय की आता ते मर्यादा ओलांडतायत की काय असं वाटतंय। एकीकडे राखी राकेशच्या प्रेमात पागल झालीये। खरं तर ती पागल झालीये का ते प्रेम आहे की नाटक आहे हे अजून कुणालाच कळलेलं नाहीये, पण राखी जे काही करतेय ते एक्स्ट्रीम आहे। मग ते पाण्यात जाऊन बसणं असू दे, घरात किंचाळणं असू दे, रडणं असू दे, राखीचं प्रेम कुठेतरी राकेशच्या जिव्हारी लागतंय, कुठेतरी त्याचा राकेशला त्रास होतोय आणि हे आता रितेशच्या सुद्धा लक्षात आलंय। म्हणून रितेशने आल्या आल्या प्रेमाचा मुद्दा काढला, प्रेमावरती बोलायला सुरुवात केली। आणि दुसरीकडे रुचिताचं आणि विशालचं प्रेम जे की ज्यामध्ये मर्यादा ओलांडल्या जात आहेत, दोघेही एकमेकांवरती डिपेंड होत आहेत, मध्येच ते रडतायत, एकमेकांचं प्रेम कुठल्या दिशेला चाललंय ते त्यांना माहित नाहीये। विशाल मध्येच तिच्या जवळ येतो, ती त्या विशालच्या जवळ येते। त्या दोघांच्या नात्यात क्लिअरिटी नसणं हे सुद्धा रितेशच्या नजरेत आलं आणि त्याने ते बोलून दाखवलं की या घरामध्ये अनेकांनी प्रेम केलंय, इथून लग्न सुद्धा झालेली आहेत आणि काही लोकांचं प्रेम अधुरं सुद्धा राहिलेलं आहे, अपूर्ण सुद्धा राहिलेलं आहे। त्यामुळे आपलं नातं कुठे आणि कसं घेऊन जायचं हे आपल्या हातात आहे। ते एक्स्ट्रीम करू नका, कारण की हा खेळ महाराष्ट्र बघतोय, घराघरात हा खेळ पाहिला जातोय। त्यामुळे कुठेही अति करू नका, लोकांना ते विचित्र वाटेल, मर्यादा ओलांडल्यासारखं वाटेल असं वागू नका, अशी सक्त ताकीद रितेश त्या दोघींना सुद्धा देतात। हे देत असताना विशाल आणि राकेश काय संयमाने खेळतायत याची जाणीव देखील ते करून देतात। त्यामुळे आल्या आल्या भाऊ पहिल्यांदा या प्रेम प्रकरणावरती पडदा टाकून दोघांनाही शांत करतात, कारण महाराष्ट्र या आठवड्यात ही प्रेम प्रकरण बघून काहीसा वैतागला होता, जे रितेशने सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यानंतर मुद्दा आला तो चावीचा, अर्थात नव्या सदस्यांचा। गेल्या आठवड्यात घरामध्ये 3 सदस्य आले वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन। आल्या आल्या बिग बॉसने त्यांना पॉवर की दिल्या, पण रेवा आणि संस्कृतीने आपल्या मूर्खपणामुळे, बालिशपणामुळे त्या चाव्या गमावल्या। अर्थात विशालने अत्यंत हुशारीने त्या चाव्या काढून घेतल्या, ज्यात प्राजक्ताला सुद्धा एक चांगली संधी होती, पण प्राजक्ताने सुद्धा माती खाल्ली आणि विशालवर विश्वास दाखवला। पुढे चावी प्रकरण बरेच दिवस गाजलं, ज्या चावी प्रकरणावरून रडारडी झाली, पडापडी झाली, अगदी एकमेकांविषयी अविश्वास दाखवला गेला, असं बरंच काही झालं। त्यामुळे रितेश या चावी प्रकरणावर बोलले। खरं तर हे चावी प्रकरण बराच वेळ चाललं, थोडंसं ते रटाळही वाटलं, असं वाटलं की भाऊच्या धक्क्यावरती खूप चांगल्या मुद्द्यांना जागा द्यायला पाहिजे होती, जिथे जिथे चुकलेत त्यावर बोललं गेलं पाहिजे होतं, पण एका वेगळ्याच पद्धतीनं चावीच्या मुद्द्याचा खूप मोठा इश्यू केला गेला भाऊच्या धक्क्यावरती। आणि मग रितेशनं सगळ्यांची समजूत घातली। यावेळी रितेशनं एक वाक्य बरोबर वापरलं, ते म्हणजे हे वाइल्ड कार्ड सदस्य चाइल्ड कार्ड वाटत आहेत। खरंच आहे, रेवा आणि संस्कृतीचा खेळ अजूनही बालिश, बेजबाबदार वाटतोय। त्या मानाने संकेत खूप छान खेळतोय, संकेत डोकं लावून खेळतोय, अभ्यास करून आलाय असं ज्याला म्हणतात तसा तो आलाय आणि ते दिसतंय देखील, ज्याचं कौतुकही रितेशनं केलं। कॅप्टन्सी टास्क मध्ये तर संकेत अगदी जीव तोडून खेळला, जीवाची बाजी लावून खेळला। वेळ प्रसंगी त्यानं राखीसोबत डील केलं आणि राखीला कॅप्टन केलं, पण ते करताना त्याने स्वतःसाठी एक आश्वासन घेतलं की तू मला या खेळातनं बाहेर काढणार नाही। हे फेअर डील होतं, जे रितेशनं मान्य केलं आणि संकेतचं कौतुक देखील केलं। पण रेवा आणि संस्कृती कुठेतरी कमी पडतायत, अजूनही त्यांच्या खेळ लक्षात आलेला नाहीये। आपल्यापेक्षा घरातले सदस्य खूप माहीर आहेत, खूप पोहोचलेले आहेत, हे त्यांच्या लक्षात यायला हवं आणि ते लक्षात घेऊन त्यांनी खेळ करायला हवा आणि त्याची जाणीव रितेशनं दोघींनाही करून दिली। या चावी प्रकरणात जेव्हा रुचिता विशालकडची चावी घेते तेव्हा विशाल कुठेतरी हतबल झालेला दिसला, कारण विशालच्या ऐकण्याबाहेर रुचिता गेली होती, रुचिता स्वतःचा खेळ खेळत होती। हे कुठेतरी विशालला सहन झालं नाही, तो वीक झाला, हतबल झाला आणि हे प्रेक्षकांच्या नजरेतूनही सुटलं नाही, जे रितेशनं त्याला बोलून दाखवलं की सर्वाधिक वीक विशाल या आठवड्यात वाटला जेव्हा रुचिता त्याच्या हाताबाहेर जात होती, जेव्हा रुचिता त्याचं ऐकत नव्हती, तेव्हा विशालचा खेळ हा कुठेतरी हल्ला होता, जे त्याला ऐकवलं गेलं। दीपाली ताई सुद्धा सध्या खेळतीये, पण तिच्या खेळाला तितकीशी गंमत नाहीये, तितकंसं अग्रेशन नाहीये। अगदी कॅप्टन्सी मध्ये सुद्धा ती जिंकू शकली असती, पण ती सरेंडर झाली, तिनं दुसऱ्यांना जिंकू दिलं, जे अयोग्य आहे असं रितेश म्हणाला, कारण की
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी खेळता तेव्हा तो जीव तोडून खेळा, स्वतःसाठी जिंका, इतरांसाठी खेळू नका. ते अगदी बरोबर आहे. दीपालीताई सगळ्या घराला जोडत असली, सगळ्यांसोबत तिचे संबंध चांगले असले तरी आता तिला स्वतःसाठी खेळायची वेळ आली आहे. तिनं आता सगळ्यांचा विचार बाजूला सोडून स्वतःसाठी खेळायला हवा, तसं ती खेळतीये. एकीकडे ती काटा टीममध्ये असली तरी तिने टोळीसोबतचे संबंध चांगले ठेवलेले आहेत, ती डोकं लावून खेळतीये. पण कुठेतरी जेव्हा टास्क येतो तेव्हा ती मागे पडते. आता तिला अंग मेहनतीची गरज आहे, डोकं लावून खेळायची गरज आहे. आणि जेव्हा जेव्हा टास्क येतो तेव्हा दीपालीताईने भिडण्याची गरज आहे, जे आता 9व्या आठवड्यासाठी फार महत्वाचं आहे. गेल्या आठवड्यातच एक शाब्दिक चकमक झाली. एरवी विशालचं ऐकणारा सागर विशालला भिडला, त्याची लायकी काढली, कारण विशालने काही शब्द न विचार करता अत्यंत चुकीच्या पद्धतीने उच्चारले. मर्यादा सोडून विशाल बोलला आणि याच वेळी सागरनं स्टँड घेतला आणि विशालला जागीच त्याची जागा दाखवली. जेव्हा सागर हे बोलला तेव्हा घरातल्या सगळ्या सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. नव्हे तर महाराष्ट्राला देखील आनंद झाला. ही बाब रितेशनं सागरच्या लक्षात आणून दिली. पण सागर मध्येच कुठेतरी बोलतो आणि पूर्ण आठवडा शांत असतो. पूर्ण आठवडा तो कुठेच दिसत नाही. फक्त सुरू असलेल्या गप्पांमध्ये, चर्चांमध्ये तो बाजूला उभा असलेला दिसतो, जे सगळ्यांना खटकतं, प्रेक्षकांनाही खटकतं. उभा महाराष्ट्र म्हणतोय की आम्हाला आजवर हसवणारा सागर आता कुठे गेलाय? सागर ना घरात कॉमेडी करतोय, ना खेळतोय, ना विचार मांडतोय, ना मुद्दे मांडतोय, ना कुणाच्या मुद्द्यात पडतोय. सागर कुठेच दिसत नाहीये. आणि 9व्या आठवड्यामध्ये सागरला आता दिसायची गरज आहे. सागर जर दिसला नाही तर सागरचा खेळ लोकांना आवडणार नाही. आताही तो फारसा आवडतोय असं नाहीये, पण सागरला जर घरात टिकून राहायचं असेल, घराबाहेर जायचं नसेल, तर सागरवर खेळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता त्याने अंग झटकून खेळणं हा एकमेव पर्याय सागर पुढे उरलाय. या आठवड्यात रुचिता पूर्णतः वीक झालेली दिसली. तिचा खेळ दिसत नव्हता. खेळ दिसला तरी तो विशाल भोवती होता. विशालच्या आजूबाजूला कुठल्या मुली येत आहेत का याकडे तिचं जास्त लक्ष होतं. विशाल कुठल्या मुलीकडे अट्रॅक्ट होतोय का त्याच्याकडे तिचं जास्त लक्ष होतं. विशाल आणि तिच्यातला प्रेमसंबंध हा एकच मुद्दा तिच्या डोक्यात होता. विशाल आपल्या हातून जाईल का? आपण चुकतोय का? आपलं नातं बरोबर ट्रॅकवर आहेत का? घरातले काय बोलतील, बाहेरचे काय बोलतील, महाराष्ट्र काय बोलेल, याकडे तिचं लक्ष होतं. आणि कुठेतरी या आठवड्यात रुचिता वीक दिसली. तो नर्वसनेस तिच्या चेहऱ्यावरती भाऊच्या धक्क्यावर सुद्धा दिसत होता आणि तो तिच्या निदर्शनास आणून दिला गेला. दुसरीकडे तन्वी सुद्धा या आठवड्यात शांत होती, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात तिला खूप बोललं गेलं. गेल्या आठवड्यात तिचं अग्रेशन दिसलं, त्यामुळे या आठवड्यात ती शांत होती. पण तिचा शांतपणा खटकला. ती का शांत आहे असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला. तू जशी आहेस तशी वाग, खेळ, हे आम्हाला आवडतंय, अशा सगळ्यांच्या कमेंट्स आहेत. तेच रितेशने देखील सांगितलं. आणि तन्वी दिसली नाही, त्यामुळे प्रभूही दिसला नाही, कारण अर्थात प्रभूचा खेळ हा किती नाही म्हटलं तरी तो तन्वीवर डिपेंड आहे. प्रभू बोलत जरी असला तरी त्याला तन्वीचा मोठा आधार आहे आणि तन्वी त्याला प्रामाणिकपणे सपोर्ट करते. त्यामुळे तन्वी जर खेळली तर प्रभूचा खेळ दिसेल असं कुठेतरी चित्र आता उभं राहिलंय. त्यामुळे प्रभूला सुद्धा स्वतःचा खेळ दाखवायची गरज आहे. तन्वी तर अर्थात या ना त्या आठवड्यात खेळेलच, ती स्वतःचा खेळ दाखवेलच, पण प्रभूला आता स्वतःचा खेळ खेळायची वेळ आली आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रुचिताचा विकनेस दिसला. तिच्या मनातला नर्वसनेस पाहून विशाल तिला जवळ घेतो, मिठी मारतो. ती मिठी इतकी घट्ट होत जाते की रुचिता त्याला सोड सोड अशी अनेकदा विनंती करते, पण विशाल म्हणतो नाही, राहू दे, मला तुझ्या मिठीत राहायचंय. त्यांचा हा प्रेमप्रसंग काही वेळ चाललेला असतो. त्याच्यानंतर रितेश एका महत्त्वाच्या वळणावर सगळ्यांना घेऊन येतात, ते म्हणजे एलिमिनेशन. घरातले सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये येतात. विशाल आणि रुचिता देखील पाठोपाठ येतात आणि रितेश नॉमिनेटेड सदस्यांना उभं करतात. काही सदस्य सेफ होतात तर काही सदस्य डेंजर झोनमध्ये जातात. शेवटी रुचिता एलिमिनेट होते. खरं तर हा धक्का आहे. किती नाही म्हटलं तरी रुचिताचा घरामध्ये आवाज होता. रुचिताला सगळे शिव्या देत असले तरी तिच्यामुळे खेळ होता. ती लोकांना बोलतं करत होती, ती लोकांना भांडायला भाग पाडत होती. रुचिताला लोक नावं ठेवत असली तरी तिच्यामुळे एक गेम प्ले होत होता. पण आता तो गेम थांबणार की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. रुचिताचं नाव जेव्हा येतं तेव्हा सगळे शॉक होतात, कारण की ती खेळत होती, तिचा खेळ दिसत होता. अर्थात तिचे शब्द चुकत होते, ते कुणीही अमान्य करणार नाही. तिची बोलण्याची पद्धत चुकीची होती, तिच्या शिव्या चुकीच्या होत्या, पण तिचा खेळ करेक्ट होता, तिचं भिडणं करेक्ट होतं. ती टास्क अगदी जोरदारपणे खेळायची. मग रुचिता घराबाहेर का पडली असा प्रश्न घरातल्या सदस्यांना पडला. ते आश्चर्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. विशालला तर रडू आवरत नव्हतं. अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता, दुःख होतं. रुचिताला देखील कळलं नाही आपण का बाहेर पडलो. ती कोसळली, कोसळून ती रडत होती. राखीला देखील अश्रू अनावर झाले.
घरात एक मोठा इमोशनल प्रसंग घडला, शेवटी रुचिता घराबाहेर गेली. मी बऱ्याच चुका केल्या, पण आता माझ्या हातात फक्त पश्चाताप उरतोय असं रुचिता मान्य करते आणि घराचा निरोप घेते. रुचिताचं जाणं कुठेतरी घरच्यांना जितकं लागलंय तितक्या महाराष्ट्रातल्या अनेकांना प्रश्न पडलाय. आज सोशल मीडियावरती अनेक कमेंट्स आहेत की रुचिता घराबाहेर कशी गेली. नेमकं खरंच यामध्ये वोटिंग फॅक्टर आहे का? कारण रुचिताचा खेळ दिसत होता, रितेशने तिचे कान टोचणे गरजेचे होते, त्यावर बोलणं गरजेचं होतं, पण रुचिता घराबाहेर जाणं इतक्यात कुणालाही अपेक्षित नव्हतं. आता रुचिता पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड म्हणून आतमध्ये येईल का? रुचिताला एखाद्या वेगळ्या घरात नेऊन ठेवतील का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे आहे. रुचिता घराबाहेर पडलीये यावरही अनेकांचा विश्वास नाहीये. खरंच रुचिताला घराबाहेर का काढलं हे लोकांना माहित नाहीये, ज्याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय. पण अजूनही लोकांना आशा आहे की रुचिता पुन्हा येईल, रुचिताला एखाद्या वेगळ्या रूममध्ये ठेवतील. रुचिताच्या चुकीच्या वागण्याचं आम्ही समर्थन करत नाही आहोत, पण रुचिता ज्या पद्धतीनं खेळत होती ते तितकंच कौतुकास्पद होतं हे देखील आपल्याला मान्य करायला हवं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीची सुरुवात देखील अत्यंत दुःखद होते. सगळे नाराज असतात. रितेशच्याही ते लक्षात येतं. रितेश म्हणतो की शो मस्ट गो ऑन. ती गेली असली तरी आपल्याला खेळ पुढे न्यावा लागणार आहे. तिच्या घर सोडून जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे, पण सगळ्यांनी आता नॉर्मल व्हा. आणि रितेश महिला दिनाला सुरुवात करतो. अर्थात काल जागतिक महिला दिन होता, त्यामुळे घरातल्या सगळ्याच सदस्यांनी गाणी, डान्स, विनोद करत आपलं मनोरंजन केलं. सागरने आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवलं, तर दीपाली, तन्वी, अनुश्री, राकेश सगळ्यांनीच आपलं भरभरून मनोरंजन केलं. सगळ्यांच्या डान्सने आपल्याला वेड लावलं. असा दरवेळीसारखा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा भाऊचा धक्का होता. सरते शेवटी सागर एक पत्र वाचतो, ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यातील महिलांचं योगदान, त्यांचं महत्त्व स्पष्ट होतं. हे इमोशनल पत्र ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावतात. अगदी रितेशलाही आपले अश्रू अनावर होतात. एक वेगळाच कालचा भाग होता, जिथे सगळ्या महिलांना सलाम केला गेला. आम्ही देखील जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या तमाम महिला रसिक प्रेक्षकांना सलाम करतो. कालच्या भागाच्या शेवटी पुन्हा एकदा घरामध्ये ट्विस्ट येतो. रितेश एक खेळ सगळ्यांना खेळायला सांगतात, ज्यामध्ये नवीन आलेले 3 सदस्य म्हणजे रेवा, संस्कृती आणि संकेत यांचे फोटो लावलेले असतात आणि घरातील सदस्यांना कोण फ्लॉप आणि कोण टॉप ठरवायचं असतं. घरातील सदस्य मतदान करतात, ज्यावरून रेवा फ्लॉप ठरते तर संकेत हिट ठरतो. संकेत हिट ठरल्याने संकेतला थेट कॅप्टन्सीची उमेदवारी मिळते, तर रेवा फ्लॉप ठरल्याने ती या आठवड्यासाठी नॉमिनेट होते. या खेळामध्ये विशाल आणि अनुश्रीची जोडी तयार केली जाते, कोण हिट आणि कोण फ्लॉप ठरवण्यासाठी. पण ते दोघेही निर्णय देत नाही. त्या दोघांमध्ये वाद होतो, त्यांचा निर्णय पेंडिंग राहतो. याच वेळी बिग बॉस म्हणतात की वेळीच निर्णय घ्या, नाहीतर तुम्हाला शिक्षा होईल. पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम राहतात. त्यांच्यामध्ये एकमत होत नाही आणि शेवटी याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. रितेश त्यांना शिक्षा सुनावतात, ती म्हणजे विशाल आणि अनुश्री दोघेही या आठवड्यातनं कॅप्टन्सीमधून बाद झालेले आहेत. हे सगळं करत असताना रितेश घरातल्या सदस्यांना जाणीव करून देतात की आजवर तुम्ही अनेक टास्क हे फ्लॉप ठरवलेत, अनेक टास्क हे रद्द करायला लावले. इथून पुढे हे चालणार नाही. इथून पुढे तुमची मगरुरी सहन केली जाणार नाही. जिथे जिथे टास्क रद्द होईल तिथे तिथे तुम्हाला कठोर शिक्षा केली जाईल. याची जाणीव रितेश करून देतात आणि याच नोटवर बिग बॉसचा भाऊचा धक्का संपतो. खऱ्या अर्थानं भाऊच्या धक्क्यात अनेक घटना घडलेल्या आहेत. रुचिताचं जाणं अनेकांच्या जिवारी लागलेलं आहे. रुचिताच्या जाण्याने विशालचा खेळ आता बदलतोय की वीक होतोय हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आता रुचिता एक महत्त्वाचा घटक होता, जो घरातल्या अनेकांना नाचवत होता. रुचिता गेल्याने नवीन सदस्यांना सुद्धा खेळायची संधी मिळालेली आहे. आता या संधीचं कोण सोनं करतंय आणि कोण माती करतंय हे बघण्यासारखं आहे. आणि रुचिता पुन्हा येते का हा सुद्धा मुद्दा अनेकांनी विचारलेला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात येत्या काळात मोठा राडा होणार आहे हे मात्र नक्की. जाता जाता तुम्हाला एकच प्रश्न आहे, रुचिताचं जाणं तुम्हाला पटलंय का? आणि रुचिताला पुन्हा एकदा घरात आणावं का? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि बिग बॉस मराठीचा राडा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.